मित्रांनो, इट्स अ व्हेरी स्पेशल डे टुडे. कारण की आज आहे आमच्या फिल्मची पहिली स्क्रीनिंग. म्हणजे आम्ही एक क्रिएटर स्क्रीनिंग करणार आहोत, मग फॅनसोबत स्क्रीनिंग करणार आहोत, नंतर फ्रेंड्स फॅमिली क्र्यू असं आम्ही स्क्रीनिंग करणार आहोत. त्या स्क्रीनिंग्सपैकी ही पहिली स्क्रीनिंग आहे. म्हणजे बेसिकली आज कुणीतरी आमचा चित्रपट पहिल्यांदा बघणार. आम्ही अजून नाही बघणार. आम्ही 23 तारखेला बघणार आहे, जेव्हा फॅमिलीसोबत आहोत वगैरे. सो असं सगळं आहे. व्हेरी मच एक्सायटेड. आता कार्यक्रम सुरू होईल. खूप एक्सायटेड आहे मी. खूप मजा येणार आहे. आणि एक तुम्ही लोक कधी बघणार आहे हा याच्यासाठी पण मी एक्सायटेड आहे. बट लेट्स होप फॉर द बेस्ट. महेश सर आहेत आपल्याकडे बरोबर. सर, आज पहिली स्क्रीनिंग होणार आहे आपल्या फिल्मची. तुम्ही बघितली आहे फिल्म? बघितली नाही. जस्ट एक क्वेश्चन होता. बट हाऊ आर यू फिलिंग टुडे? आज पहिल्यांदा लोक एक्साइटेड आहे. मेन म्हणजे क्रिएटर्स बघणार आहेत पहिल्यांदा. नाही, बट फर्स्ट टाइम आउटसाइड पार्टी विल सी अवर फिल्म. इट्स अ व्हेरी बिग मोमेंट फॉर अस. येस, आज वी आर लिटिल नर्वस ऑल्सो. रिॲक्शन्स बघून आमचं तर वेगळंच होणार. कारण आम्ही अजून बघितलेलं आहे फिल्म आणि आम्ही 23 तारखेला बघणार. आज फक्त आम्ही अभिप्राय ऐकणार आहे लोकांचा. आपल्यासोबत डिरेक्टर सर पण आहेत. सर, काय वाटतं तुम्हाला आजच्या दिवसाबद्दल? एक्सायटेड आहात? पहिल्यांदा कोणीतरी टीमच्या व्यतिरिक्त, ते पण स्पेशली क्रिएटर्स बघणार आहेत. काय वाटतंय? अरे खूप एक्साइटमेंट आहे. म्हणजे एवढी सगळ्यांनी जे काही मेहनत घेतली, एवढे महिने आपण सगळ्यांनी जे काही, ते सगळं आता आठवतंय. आणि पहिल्यांदा कोणीतरी बघणार आहे. म्हणजे एडिटेबल बऱ्याचदा बघितलं. हो, म्हणजे तुम्हाला रिॲक्शन्स आता कुठे एडिट केल्यावर काय रिॲक्ट होते, कुठे कॉमेडी निघते, म्हणजे ते आता सगळं अनएक्सपेक्टेड असणार आहे. सो पोटात गोळा आहे. माझ्या नाही आला, कारण की मला माहितीच नाही फिल्म. आम्ही 23 तारखेला बघू. आता आम्ही फक्त येस. चलो गाईज, आता मी माझ्या टीमकडे कॅमेरा देत आहे. मी नसीन आता इथे. कर्ण आलेला आहे. हो, आलेला आहे. Let's go! My God! पावसात पडला पैसा, पावसात पडला पैसा, नुसता पैसा पैसा. पाण्याचा पैशाचा पाऊस, पाण्याचा पैशाचा पाऊस, पाण्याचा पैशाचा पाऊस, पाण्याचा पैशाचा पाऊस. अरे लागात पैशाचा पाऊस, तसा पैशाने भरलाय अकाउंट आणि भरलेली बॅग बाकी उरलेली कॅश घेऊन पार्टीला चाललेली पोरांचा जोराने साऊंड. आधी झोपायचे वांदे, आता सोन्याच्या नाण्याने बनवली झोपायला नोटांची गादी. फाटलेले किशे, कपडे पण भारी. काय एक्साइटेड आहे मी, खरंच एक्साइटेड आहे मी. काय एक्साइटेड आहे मी. पैशाचा पाऊस बघितलाय का कधी? पावसात पडला पैसा, पावसात पडला पैसा, नुसता पैसा पैसा. पावसात पडला पैसा, पावसात पडला पैसा. आपण लगेच आत बसायला चालू करूया. चला. Informally, I would like to call on stage आपली ऑरेंज ज्यूस गँग फर्स्ट. करण, नील, सौरभ, रामचंद्र गावकर सर. तर या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत आता, मी त्यांच्याकडे माईक देतो. स्टेज इज अप टू यू. सो कुणाकुणाचे किती किती फॉलोअर कमी झाले. जास्त काय बोलणार नाही. ही सगळी टीम आहे आणि रॅन्डम गोष्टी झालेल्या आहेत आमच्या आयुष्यात. जे पण आम्हाला काय भेटले ते रॅन्डमली भेटले, कारण आम्ही फक्त काम करत गेलेलो आहे आणि ते तुम्ही पण तेच करताय आणि तशाच आम्हाला गोष्टी भेटत गेलेल्या. ही फिल्म पण आम्हाला एकदम रॅन्डमली भेटलेली आणि त्याच्यानंतर कशी ऍक्टिंग करायची, एक फिल्म फक्त तुमच्यावरच असणार आहे. म्हणजे देर आर अदर ऍक्टर्स ॲज वेल, बट आमच्यावर पूर्ण स्टोरी लाईन पुढे जाणार आहे आणि त्यासाठी काय तयारी करावी लागते हे आम्हाला माहिती नव्हतं. बट थँक्स टू राम सर, त्यांनी आमच्याकडून ते करून घेतलं. कसं ते आता तुम्हीच डिसाईड करा कसं काय आहे ते. बट थँक्यू सो मच, तुम्ही ते सगळे आलात. ऑरेंज ज्यूस गँगला खूप आधीपासून सगळे सपोर्ट करत आलेत आणि फायनली आम्ही सगळे एका फिल्ममध्ये, म्हणजे वेगवेगळ्या फिल्ममध्ये तुम्ही आम्हाला इथे तिथे बघितलं असेल, OTT, वेब सिरीज, ॲड्समध्ये. पण ॲज अ फिल्म, ॲज अ गँग एक पूर्ण एकत्र फिल्म करणं इज अ व्हेरी बिग थिंग फॉर अस. अँड आय फील दॅट दिस इज अ विन फॉर क्रिएटर कम्युनिटी, की असं काहीतरी सो दॅट इफ वी डू गुड इन दिस फिल्म, इफ यू ऑल डू गुड, इफ दिस फिल्म डज गुड, सो ह्याच्या पुढे कुठल्या डिरेक्टरला विचार नाही करायला लागणार, कुठल्या कास्टिंग डिरेक्टरला विचार नाही करायला लागणार की करू शकतो आपण क्रिएटर्सला कास्ट. सो
दिस इज नॉट ओनली अस, दिस इज ऑल्सो फॉर यू गाईज. जे काय आम्ही करतोय इट इज फॉर द कम्युनिटी. फर्स्टली तो 2 minute साइलेंस फॉर श्रवण. दोस्त है यार, दोस्त है अपना. पता नहीं अभी किधर है, इसलिए बोला 2 minute साइलेंस. नहीं यार आज बेचारा, मैं बोला उसको आने, वो बोला नहीं वो मेन स्क्रीनिंग पे आएगा. ये भी मेन स्क्रीनिंग है, तुम लोग ऐसा छोटा मत. तुम्हाला या गोष्टीची माहिती असावी म्हणून हे 3-4 जण जे मागे उभे आहेत त्यातले नरेन सर आहेत आणि महेश सर आहेत जे या फिल्मचे प्रोड्युसर आहेत. आणि खरंच त्यांना थँक्यू सो मच. आणि याचं कारण की आमच्यावर एवढे पैसे आयुष्यात कोणी नाही लावलेत पहिले. मी एवढंच बोलेन की सगळ्यांची पहिली फिल्म आहे आणि खूप भारी वाटतंय की आम्ही एक मित्र आहोत. भले सोशल मीडिया थ्रू झालो मित्र, 5 वर्षाची आमची मैत्री आहे आणि कधी विचार हा नव्हता केलेला की एकत्र फिल्म मिळेल. सो कधी आम्ही विलाला वगैरे जायचो तेव्हा असं बोलायचो, आयला एक कॉन्टेंट क्रिएटरवरती अशी मूवी झाली, त्याच्यामध्ये आपल्याला घेतलं आणि आपण लीड असू आणि झोपायचो. पण आज तो दिवस असा आला की फक झालंय. मला खूप छान वाटतंय की हा माझा सिनेमा पण पहिला आहे आणि माझ्या पहिल्या सिनेमामध्ये मी चांगले कलाकार कास्ट केले. आता तुम्ही लगेच फिल्म बघा. सगळ्यांना एक स्टोरी डिलिव्हरेबल आहे. ऑल टॅग्स विल बी मेन्शन बॅक. ओके, थँक्यू सो मच. आधी डोक्यावर नव्हतं काय छप्पर, आता पाय घाली नाही किती चप्पल. आधी फाट्यावर मारायची दुनिया तर जाम, आता घराबाहेर लोकांची रांग. आम्ही बेरोजगार बोरं, काहीतरी घडू दे बदल. आमच्याकडे कोणी नाही बघत, देवाचं लक्ष नाही आमच्याकडे, भूतानं केलेली मदत. तेव्हापासून झाला चमत्कार. आधी झोपायचं भुकेला फार, आता टेबलावर मटणाचं ताड आणि दारूचा ग्लास. ती सोन्याची मुर्गी ती चाकण्याला काप 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 काप. सोने की मुर्गी, मुर्गी का अंडा, अंडे का सोना, सोने का खाना. आधी झोपायचे वांदे, आता सोन्याच्या नाण्याने बनवली झोपायला नोटाची गादी. फाटलेले टी-शर्ट, कपडे पण भारी. पैशाचा पाऊस. मुवमेंट ऑफ ट्रुथ कसा वाटला? आता खरं सांगा. वाटतं की खूप टाइम नंतर मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये एवढा चांगला मूवी, ते पण झपाटलेला आणि पछाडलेला 2 नंतर, मला असं वाटतं की हा असेल. तर हॉरर आणि एकत्र कॉमेडीचा बॅलन्स तर म्हणजे ह्यांनी बार सेट केलेत. मला असं वाटतं की एवढा चांगला मूवी मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये, ते पण हॉरर आणि कॉमेडी, बेस्ट. एवढंच बोलू शकतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सुपर अमेझिंग. म्हणजे काही प्रश्नच नाही. आणि असं वाटलं नाही कुठल्या क्षणी की तुम्ही म्हणजे ऍक्टर नाहीच आहात. म्हणजे खाऊन टाकलंय. थँक्यू, जबरदस्त. थँक्यू सो मच. मला माझ्या सगळ्यांना काही ना काहीतरी आमच्याबद्दल बोलायचं आहे, पण ते तुमच्या इंस्टाग्रामवरती बोला. So one word, how's the movie overall? You can compile it together and just... The great product in the Marathi industry is what I would say. You guys have managed them for a very long time. So एक honestly कैसा लग रहा है? Yeah, I think for us it's an emotional journey in itself. I think we have been working with the boys for the last 6 years. I think 2020 is when I think we started working with Saurabh, Neil, Karan. So for them to eventually make the big screen, and I think we're also opening paths for future creators. So I think this is just the beginning for them, as we always say. एवढा जबरदस्त मी कधी असं म्हणजे ते क्रिएटर नाही वाटत. ते असं आहे ना की रील वरनं तुम्ही मूवी मध्ये आला, हे नाहीये, हे त्यांचाच मूवी. इट वॉज मेड फॉर देम. पूर्ण मूवी मी हुक होती. पूर्ण खूप अमेझिंग वाटलं. आणि काय ऍक्टिंग केली सगळ्यांनी, असं वाटलंच नाही की ते फर्स्ट टाइम काहीतरी एवढ्या मोठ्या पडद्यावरती करतात. खूप तो ऍक्ट वाटतच नव्हता. सगळं नॅचरली असं घडतं की आपल्या समोर काहीतरी घडते. ही स्टोरी आपल्या समोर चालू आहे, काय होणार आहे नंतर. ऍज अ क्रिएटर ही खूप प्राऊड मुवमेंट आहे आमच्या सगळ्यांसाठी. अभिमानाने सांगू शकतो की ही एका क्रिएटर्सची फिल्म आहे आणि प्रत्येकाने आपल्या कॅरेक्टरवर जी मेहनत घेतली आहे
छोट्या छोट्या गोष्टी, डिरेक्शन तर अप्रतिम आहे. बट येस, फिल्म तुम्ही नक्की थिएटरमध्ये बघा. स्टार्ट टू एंड इतका छान मूवी आहे ना, असं वाटलंच नाही मला ते रील स्टार आहेत, कुठे रीलची ऍक्टिंग करतायत, साधी ऍक्टिंग आहे असं कायच वाटत नव्हतं. ओरिजिनल म्हणजे बोलतात ना की हिरे शोधून काढलेत, मराठी इंडस्ट्रीनी नवीन हिरे काढलेत. असेच हिरे मराठी निघाले ना बाहेर तर असे सुपरहिट भेटतील आपल्याला. कारण काही बनवायचं म्हणून बनवलं नाही, विचाराने बनवलंय, छान बनवलंय. आणि असेच वाघ पाहिजेत आम्हाला इंडस्ट्रीमध्ये. हे रील स्टार नाहीत, हे रिअल स्टार आहेत. तर असेच स्टार तुम्ही शोधून काढा, असेच नवीन नवीन मूवी तुमचे पार्ट 2 पण येतील, 3 पण येतील. कारण हा सुपरहिट आहे, मला इथून मनापासून वाटतं. कारण सगळ्यांनी ऍक्टिंग प्रामाणिकपणे हृदयातनं केलेली आहे. खूप थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. The film had it was a mixture of everything. It was like a mixture of comedy, emotions. आणि ही फिल्म कोणी बघू शकतो, लहान मुलांपासून मोठे. सो सगळ्या आपल्या फॅमिली सकट तुम्ही हा पिक्चर बघायला या, असं आम्ही सांगतोय. 2 दिवस तरी लागतील आम्हाला बाहेर पडायला या ओव्हरऑल भूतंबयमच्या जर्नीमध्ये. पहिल्या सेकंड पासून शेवटच्या सेकंड पर्यंत एकदाही असं वाटलं नाही की आपण काय बघतो. असे 2 माइंड वर्क करतात ना आपले, मूवी बघताना एक आणि एक लॉजिकल माइंड की हे असं काहीच होत नाही. सरळ सरळ स्मूथ मक्खन जर्नी जाते जाते जाते. तुम्हाला कधी वेळ लागतं मूवीचं, तुम्ही कधी इन्व्हॉल्व्ह होता प्रत्येक कॅरेक्टर बद्दल काहीच कळत नाही. आणि त्यातल्या त्यात नीलचं कॅरेक्टर मला जास्त पडलेल्या वस्तू मी आजपासून उचलणार नाही आजपासून. येस, आतापर्यंत मी उचलत होतो 5 रुपये पडलेले, 2 रुपये. आता मी नाही, कॉइन दिसला तर मी लांबच तुम्हाला तुम्ही पिक्चर बघितला तर तुम्हाला कळेल मी काय बोलतोय. सुपर प्राउड. हमारे लिए पूरे गैंग ने गेट्स खोल दिए हैं. अभी हम इनके बाद हम सारे पीछे. बट यार टू बी ऑनेस्ट, किल कर दिया, सब लोगों ने किल कर दिया है. इतने कॉन्फिडेंट और इतना मस्त स्टोरी. मतलब पूरा टाइम मी बाय द हिंदी मध्ये काय बोलते, मराठी, आता मराठी स्विच. तर पूर्ण टाइम मूवी मध्ये मी असं म्हणजे एकदा पण असं नसेल की मी असं ब्लिंक करून इकडे तिकडे बघते. मूवी खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, खूप मस्त आहे. आणि सेकंड पार्ट काय बोलतात, सेकंड हाफ मध्ये तुम्हाला तर असं आपका तो खेल खत्म है, इट्स डॅम स्कॅरी. मी अशी ओरडत होती पूरे मूवी में, पैसे करके टू गुड मूवी. येस, भूतंबयम जाऊन बघा. 24 जुलैला आता आम्ही फ्री मध्ये बघितलं. आता आम्ही परत फॅमिली सोबत जाऊन बघणार आहे थिएटर मध्ये. तुम्ही पण जाऊन वन्स मोर. तर प्लीज जाऊन बघा, कंपल्सरी आहे, प्लीज. यार हम तो अभी नहीं, पहले से बहुत प्राउड फील कर रहे हैं. एंड व्हेन द ट्रेलर केम आउट, आई वाज सो एक्साइटेड टू वॉच दिस फिल्म बिकॉज इट गिव मी अ डिफरेंट फीलिंग. मतलब बहुत क्रेजी लग रहा है, पता नहीं, दैट प्राउड फीलिंग दैट आई गॉट, आई स्टिल हैव इट. एंड जितना ट्रेलर में मजा आया उससे बहुत ज्यादा मजा मूवी में आया. बिकॉज कॉमेडी और हॉरर, आई थिंक दिस इज आवर जोन, मतलब दिस इज देयर जोन. And it's an amazing movie by the way, because this movie had all the emotions from romance, funny तो बहुत है, horror है, emotion है, drama है, सब कुछ है. I think everybody should go and watch this movie. मी तर सांगेन की मी जरा पण सरप्राईज नाहीये, कारण मला माहिती आहे हे काय लेवलचे ऍक्टर्स आहेत आधीपासून. भलेही रील्स वगैरे, पण रील्सच्या मागे पण आम्ही त्यांच्यासोबत काम केलंय. की जेव्हा ती रीलही असेल तेव्हा आम्ही एक परफॉर्मन्स लेवलला आम्ही जेव्हा काम केलंय त्यांच्यासोबत, तर आम्हाला माहिती आहे की यांची काय प्रोसेस असते किंवा हे काय ऍक्ट करू शकतात. त्यामुळे मी जरा पण सरप्राईज नाहीये, हे बापच ऍक्टर आहे ते. आणि जी काय स्टोरी आहे मूवीला, जी काय हॉरर कॉमेडी मजा आहे, बाकीचे पण आता बोलतील. सो मी थोडं वेगळं बोलेन निखिलपेक्षा. क्रेडर्सचा मूवी आहेच 100%, पण त्याच्याहून आधी हा आमच्या मित्रांचा मूवी आहे आणि अंगावर काटा आहे, पोरं तोडतायत. स्वप्न, रील मधून हे सगळं बऱ्याच गोष्टी, तो एक वेगळा इंटरव्ह्यू होईल. जास्त काय बोलणार नाही. 24 जुलै भूतंबयम, अंगावर काटा हवा असेल नक्की बघा. ॲज अ क्रिएटर हे मी असं फिल्म बघवतो की त्यामध्ये मी आहे, तर ही मला वाटतं की फिल्मची एक विन आहे फ्रॉम माय साईड. आणि म्युझिक, डायलॉग डिलिव्हरी, त्यांचे कोऑर्डिनेशन, हे बघून जितका पैसा ओतलाय ते बघून मला असं खूप मजा आली की भाई आपल्यावरती पैसा ओतलाय आणि लावलाय, म्हणजे इतकं ट्रस्ट करतायत आपल्यावरती. सो इट्स माय पर्सनल विन फॉर टुडे ॲटलिस्ट. सो या, मला एक वाईट वाटतंय, हा मूवी मला का नाही भेटला एडिट करायला. ये तो बात खूप बहुत बाप, एक खूप बाप. आणि काहीतरी नवीन आलंय मराठी इंडस्ट्रीमध्ये बघायला. म्हणजे मी कम्पेअर करायला पाहिजे का, साऊथ मध्ये जसे फिल्म बनतात तसे आता मराठी इंडस्ट्रीमध्ये यायला लागलेत. आणि पहिला फिल्म हा मला वाटतोय खूप भारी मूवी. मीन्स हाउ आर यू फीलिंग अबाउट द होल सिनेरियो? यूजुअली जब हम लोग फिल्म की स्क्रीनिंग करते हैं किसी के लिए भी ना, वो लोग क्या बोल रहे हैं
इस पे उतना हम जाते नहीं है. जस्ट अ मिनट. बाय द वे दीज गाइज आर द प्रोड्यूसर्स ऑफ द फिल्म. सॉरी मैंने इंट्रोड्यूस नहीं करा है बट We don't go by what they are saying. Rather, we sat in the Audi with them. We were just observing their reactions. Correct. We are just taking vibe of the room. Okay. You know, if the room's vibe is correct, then we feel that our film is reaching to the correct audience. Yeah. Okay. So if you go by what we felt inside, their reactions and the way they were reacting to the film, we have a blockbuster film in hand. That's what we felt. Big news from the producers of the film. Thank you so much. This means a lot to Neil as well. I'm sure. बाप भाई बाप, म्हणजे करणने जे काम केलंय ना मूवी मध्ये, करणने तर जाम मचावलं. Vlog Neil's आहे. Vlog Neil's आहे. ब्लॉग नील्स आहे का? सिद्धार्थने जे काम केलं ते तर भाई एकदम खतरनाक भाई. शुभम आणि नीलचं ब्लॉग आहे ना. नीलनी बाप काम केलंय भाई. नीलनी बाप काम केलंय खूप खतरनाक. सगळ्यांनीच बाप काम केलंय भाई. आणि सगळ्यात भारी इथं डिरेक्टर आणि ह्या सगळ्यांनी काम केलं. खूप मजा आली आहे. आणि मला पर्सनली असं ते सांगायचं की भाई आतापर्यंत आम्ही साऊथच्या चित्रपटांची अशी पटेली करत होतो. तर ते सगळं आता संपलंय. आतापासून मराठी चित्रपटांबद्दल आम्ही सेम बोलणार की भाई हा बघ, हा वाला बघ, तसा वाला फील आहे. आणि एक खूप बाप सरप्राईज येतं एंडला. एक प्लॉट ट्विस्ट तुम्ही पाहिला नाही ना अजून? आम्ही नाही पाहिलं. एक एंडला कसा प्लॉट ट्विस्ट आहे भाई, तर तुम्हाला पण नाही माहिती, तो बघा भाई. त्याच्यासाठी तर मूवी बघितलाच पाहिजे. हे प्रमोट करू की बिंदास करू ना? असं ओके ठीक आहे. बाकी करणनी तर बाप काम केलं. आत्ताच गाजावून आलाय भाई, एक नंबर. अभिनंदन तुझं त्या. थँक्यू सो मच. थँक्यू. तर मूवी तू बघितलीस. आपली मराठी पोरं आहेत, पूर्ण कास्ट अँड क्रू, क्रिएटर्स आहेत आणि पूर्ण वेळ मूवी मध्ये. त्याबद्दल तुला काय वाटतं? खूप सुंदर मूवी आहे. मूवीच्या बीजीएम पासून ते स्टोरी पर्यंत स्क्रीन प्ले सगळं उत्कृष्ट आहे आणि सगळ्यांची ऍक्टिंग खूप छान आहे. मुख्य म्हणजे इमोशनल सीन्सवर खूप जास्ती वर्कआउट केलंय आणि सगळ्यांमध्ये झालेली इतके वर्षात झालेली इम्प्रूव्हमेंट खूप छान दिसून येते. आणि सगळ्यांचे खूप धन्यवाद की इतकी छान मूवी आणल्याबद्दल. आणि थँक्यू सो मच. खूप मी हे नीलला पण बोलली की नील अँड द होल ऑरेंज ज्यूस गँग इज लिटरली सेटिंग बार्स फॉर द क्रिएटर इंडस्ट्री. आणि ज्या लोकांनी त्याची जर्नी बघितली आहे ना, 2015 पासून तर आहेच, पण 2020 पासून जेव्हापासून रील्स आलेत आणि त्याच्यानंतर तो एक लेवल अप होत गेलाय. स्पेशली नील in terms of his personal life and his professional life. I am a fan and I'm so inspired by his journey. आणि मला असं वाटतं की यार ॲज अ गर्ल पण मला असं वाटतं की यार ह्याच्यासारखं माणूस म्हणून म्हणायचं आहे मला. वेन इट कम्स टू मूवी, जसं मी बोलली, पावर पॅक इमोशन्स. मी त्या मूवीमध्ये हसली आहे, रडली आहे, फाटून माझी 4 होऊन मी बाहेर निघाली कारण मला वॉशरूमला जायचं होतं. आय एम नॉट इवन किडिंग. डिस्गस्ट झाली आहे की हे सीन्स कसे एवढे कॉमिकली बसवू शकतात मूवीमध्ये. सिनेमॅटिकली अमेझिंग मूवी. फ्लिप्स जे फर्स्ट हाफमध्ये तुम्हाला असं वाटेल की हां ओके कुठेतरी जाते, बट सेकंड हाफमध्ये तुम्हाला असं वाटेल की ह्याच्या गावात हे पण असू शकतं. सो ओव्हरऑल तर मला खूप आवडलंय. मी आज विचार करत होती फर्स्ट हाफ, खरं सांगा शपथ तुम्हाला असं वाटत असेल काय, बट मला असं होतं फर्स्ट हाफ नंतर मी घरी जाते आणि मी पैसे देऊन ही मूवी बघेन. तुला कळतं, कारण मला हे सेकंड टाइम पण मी बघू शकते, पण मला माझ्या आईबाबांसोबत ही परत मूवी बघायची आहे. आय वॉज इन दॅट स्पेस आणि मी हे करणार आहे. बिकॉज ऑब्व्हियसली माझे आई बाबा तुम्हाला माहिती आहे ते असे असतात की अरे अजून 4 लोकांना घेऊन जाऊया. सो आय एम डुईंग माय बिट. आणि ओव्हरऑल तर आय एम सुपर प्राऊड ऑफ दीज गाईज. मला एवढं भारी फील होतंय ना की आमच्यातलीच माणसं, आमच्या जवळची माणसं आज एवढ्या मोठ्या स्क्रीनवरती गाजवतात ते. आणि म्हणजे त्यांना असं अजून विश्वास बसत नाहीये. एक जण आमच्या मागे आहे, म्हणजे खरंच खूप भारी वाटते. माझ्याकडे वर्ड्स नाही. मी यांना पण म्हटलं की आपलीच माणसं आज आपल्यातनं निघून आणि आपल्या बाकीच्या लोकांसाठी रस्ता बनवतात ते, आणि खूप मोठी गोष्ट आहे. आणि लोकांना वाटत असेल की दिस इज नथिंग, बट आम्हाला माहिती आहे की ही केवढी मोठी गोष्ट आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या स्क्रीनवरती येणं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे छोटी गोष्ट नाहीये. सो बाई खतरनाक, क्रेझी, लेट्स गो. आता तिकडे पण नील पण फिल्म सुरू व्हायच्या आधी पण बोलला, जे माझ्या डोक्यात ऑलरेडी होतं की कुणीतरी एक लागतं सुरुवात करायला. क्रिएटर म्हणून पण, क्रिएटर कलाकार म्हणून पण एक सुरुवात करायला लागतं की चित्रपटच्या ह्याच्यात पाथवे सुरू करून द्यायला. तर ती सुरुवात ह्या लोकांनी केली. हिंदीमध्ये ह्यांचं होणार होतं हे आम्हाला सगळ्यांना माहिती होतं, त्यांनाही माहिती होतं, आम्हालाही माहिती होतं. ते खूप ऑब्व्हियस गोष्ट झालेली. पण मराठीत ह्या स्केलवर काम करणं, ते होणं आणि आता ते प्रत्यक्षात येणं,
ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठीच महत्वाची. कारण आता आम्ही गर्वाने बोलू शकतो की आता पण नवीन जे कोणी छोटे मोठे सुरुवात करतायत क्रिएटर्स त्यांना पण वाटू शकतं की यार आपण या लेवलला जाऊ शकतो जर आपण केलं तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ओव्हरऑल मूवी बद्दल काय वाटतं तुम्हाला? मूवी बाप झाली. साऊंड मेन माझा कन्सर्न हाच होता की म्युझिक आणि साऊंड कसं असणार आहे. कारण ट्रेलर मधनं ते दिसत होतं थोडंफार, पण बऱ्याचदा असं होतं की ट्रेलर आणि मग मूवी मधला फार डिफरन्स असतो. पण बऱ्यापैकी साऊंड आणि म्युझिक बाप झालंय. प्रॉपर तो डॉल्बी हिट झालाय डोक्यात, तर ते बघताना अजून इम्पॅक्टफुल वाटतं. आणि हॉररचा फील येतो. प्लस ह्या लोकांनी तर कॉमेडी वाईज कॅरेक्टर आणि ऍक्टिंग वाईज बाप काम केलंच आहे. तर हॅट्स ऑफ. तर मूवी तिखा बनली आहे की नाही? तिखा, एकदम तिखा, एक्स्ट्रा तिखा. ओके, थँक्यू सो मच. म्हणजे मी त्यांना पहिल्यापासून बघतोय, खूप पहिल्यापासून बघतोय आणि मी तेव्हापासून त्यांचं वर्क फॉलो करतोय आणि मी म्हणजे माझे ते इन्स्पिरेशन आहेत ऍक्च्युली. म्हणजे भाई बस काय इधर मैं थोड़ा सा इमोशनल नाही खरंच माझे इन्स्पिरेशन आहेत. म्हणजे मी त्याला पण बोलतो यशला की मी त्यांना म्हणजे खूप फॉलो करतो. म्हणजे माझं असं स्वप्न आहे की त्यांच्यासारखं की असा ग्रुप पाहिजे, असा आपला वर्क झाला पाहिजे. ते त्यांनी ना म्हणजे ग्रुपमध्ये राहून त्यांनी एकदम खूप खूप बाप काम केले, खूप बाप मजा आली आहे. मला वाटतं इंडिव्हिज्युअल खूप क्रिएटर्स करतात, मराठी क्रिएटर्स पण ॲज अ ग्रुप त्यांनी दाखवलं की मराठी क्रिएटर्स पण खूप पुढे जातात आणि सगळे एकत्र मिळून मूवीत आले. तर फक्त त्यांच्यासाठीच नाही, मला वाटतं सगळ्या क्रिएटर्ससाठी जिथून त्यांनी स्टार्ट केलं, लॉकडाऊन पासून होते, जिथून त्यांनी स्टार्ट केले आज इकडे पोहोचले, तर सगळ्या क्रिएटरसाठी खूप प्राऊडची गोष्ट आहे आणि आम्ही सगळे त्यासाठी खूप जास्त प्राऊड आहोत. थँक्यू सो मच. तो मुझे ऐसा लगता है कि क्रिएटर्स को मूवी में लेना ना, बहुत ये चल रहा था कि क्रिएटर्स को आजकल मूवी में ले रहे हैं एज अ एक्टर. तो मुझे अभी तक ये बेस्ट लगा है जहां पर क्रिएटर्स भी लग रहा है जेन्युइनली. वो मूवी में इतना अच्छा एक्टिंग किया है कि ऐसा नहीं लग रहा है कि यार ये रील की एक्टिंग है. तो वो चीज बहुत अच्छी लगी. थँक्यू सो मच. भेटूया आपण या गटाचे गट प्रमुख मी नाही बाबा, मी नवीन नौखा मेंबर आहे या गटातला. ठीक आहे. कसं वाटलं? पिक्चर तर भारी वाटला. या पिक्चरने असे दरवाजे उघडलेत नवीन क्रिएटरसाठी की कुठला पण, जसं नील बोलला की कुठला पण डिरेक्टर आता विचार करणार नाही की अरे या क्रिएटरला कास्ट करूया की नको, चालेल की नाही. सो ते एक, आणि बघताना असं वाटत होतं की भाई शेवटला तर जेव्हा तो ट्विस्ट कळतो तेव्हा असा एक काटा वगैरे आला अंगावर. परत आईवाला सीन, आई आणि करणचा, ते पण खूप इमोशनल होता. पण मजा आली, खूप मजा आली. भारी, एक नंबर. मराठी क्रिएटर्सची ऍज अ पहिली होतं फंबल भाई, रिटेक घेतोच ना. होतो ठीक आहे. एडिट आपल्या हातात आहे, टेन्शन. मराठी क्रिएटर्सची पहिली मूवी आणि मला असं वाटलेलं की एक्सपेक्टेशन्स येताना की रील शूट करतो तेव्हा आपली पोरं असतात, आपला माहोल असतो, पण मूवी मध्ये ते आपल्या पोरांनी उतरवलंय की नाही. मी बोलेन की एक्सपेक्टेशनचा बाप उतरवलंय. ठीक आहे. मूवी एकदम टाईट आहे, कुठेच कॉमिक टायमिंग कमी नाही आहे, स्क्रीन प्ले एकदम टाईट आहे, कुठेच बोर नाही होणार. आणि खूप टायमानंतर मराठी इंडस्ट्रीमध्ये मला बोलायचं आहे की वन टाइम वॉच मूवी नाहीये, परत बघू शकतो, आरामात बघू शकतो. आणि क्रिएटर लोक वाटत नाही, जर जे कोण ओळखत नसतील या क्रिएटर्सना बाहेरचे वगैरे, पण ते बघणार नाहीत ऑफकोर्स, पण असं बघून वाटत नाही की क्रिएटर लोक आहेत, ऍक्टरच वाटत प्रॉपर असं काम केलंय. खूप खूप छान फिनिश आहे. थँक्यू सो मच गाईज. पण माझ्या फॅमिलीला घेऊन जाणार बघायला परत. तुम्ही पण सगळ्यांनी. सो गाईज 24 जुलै भूतम भयम. सोने की मुर्गी, मुर्गी का अंडा, अंडे का सोना, सोने का खाना.